अध्यक्ष महाराज, उद्घाटक ज्ञानेश्वररावजी गायकवाड साहेब, माझे सहकारी, सर्व माझे इथल्या भागातले आमचे प्राचार्य, प्राध्यापक आणि आपण कलाकार, वादक, बंधू आणि भगिनींनो आणि मर्दो, मी अधिक वेळ आपला घेणार नाही. काल बोललो, लाईट गेला. आता बोलायचा प्रयत्न करतो. लाईट गेला काय न गेला काय आपल्यातला स्वाभिमान जाऊ देऊ नये. लाईट येईल जाईल, पण मजदूरची जाऊ देऊ नये, बहादर वृत्ती जाऊ नये, लाचार आम्ही होऊ नये, आम्ही गुलाम होऊ नये, अन्यायकर्त्याच्या पुढे मान तुकू नये, नाहिरेवाल्यानं हक्कासाठी लढावं. हे आमचा नातू आलाय, पोरगवी आले. अहो 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 अहो, हे माझं नातू आहे आणि हे माझं पोरग आहे. बसा, बाप पुढे जाते दमण येतात हे लोक, होत राहते माझी. म्हणून या ठिकाणी आपल्याला चळवळ काय, पाणी नाही म्हणून म्हणून आहे का आमचं, तर पाणी देणं झालं मग वेगळं निघतो. कुठली पद्धत, पाणी नाही म्हणून आम्ही निघत आहे. दानातलं पाणी येणं झाले, तू माझ्या धुरा फोडलास म्हणून वेगळं होतो, म्हणजे झाड तोडलास म्हणून वेगळं होतो. असलं भांडण आहे का आपले? म्हणजे कंस फोडलास म्हणून भांडण आहे. माझे भिटाळ तोडलास, मला भिटाळ बांधून देणार झालास, त्यासाठी भांडण नाही. आम्ही माणसं, आम्हाला माणसासारखं राहायचंय, मर्दासारखं जगायचं आहे. आम्हाला कोणाची भीक नको. आम्ही लाचार नाही, आम्ही गुलाम नाही. आमच्या हक्काचं आम्ही मागतो. पाणीच नाही, सत्तेमध्ये वाटेकरी आम्ही मागतो. सत्तेमध्ये आम्हाला पाहिजे. का नको सत्तेमध्ये माणसं आमचे? विधानसभेचं अधिवेशन औरंगाबादला का नको? आम्ही नारेगाव, आमच्या लहान लहान लेकराला सैनिकी शाळेत का नको? त्याला शिक्षण का नको? इथं सैनिकी शाळा का नको? माळेगावच्या या पटांगणामध्ये सैनिकी विद्यालय का नको? परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्ह्याच्या सामायिक या ठिकाणी का नको सैनिकी शाळा? खंडेराच्या नावाने तुम्ही काढा नाव. आमच्या हक्काचा प्रश्न आहे. गरिबी कधी जाईल? आता गरिबी, गरिबानं गरीब राहो, आयुष्याला गरीब राहो. उघडा देवाच्या पण नवस करा, मला गरिबी जाऊ दे. नवस केल्यानं गरिबी जाते. पंढरपूरला गेलेला वारकरी कितीतरी आहे, लाखो जातात, लाखो येतात. त्या वारकऱ्याची गरिबी गेली, त्याची बेकारी गेली, त्याच्यावर अन्याय संपला. वाग्या बिचारा सामान्य माणूस सगळ्यांचं तोंड पिवळं करतो. असा हा वाग्या मुरळी गोर गरीब 18 पगार समाज काय तिथं त्याच्या बँकेत काय खात आहे? या मायाच्या बँकेमध्ये कुठं खात आहे? स्वित्झर्लंडमध्ये आहे. मोठे माणसं मेले तर त्याचा पटकून माती करण्यात, त्या बाहेरच्या बँकेमध्ये खात्याचा हिसाब पक्का होईपर्यंत ते मरत सडते इथं का? तिकडचं इतकी कमाई दांडगी. 4 दिवस मरत राहिलं, ओळखून घ्या काहीतरी घोळ आहे. इथं काय? मराला पाणी मिळणार चांगलं, कफन मिळणार चांगलं, तूप सुद्धा मिळणार, अस्सल तूप मिळणार, डालडा सुद्धा मिळणार, तरी आम्ही जगावं. पोत्राला हौस नाही का चांगले कपडे घालायचे? ते ठिगळचं काय हो? त्यांनीच पोत्राच का हवं? त्यांनीच कोरडे का मारून घ्यावेत? त्यांनी उपाशी का राहावं? माय मावळ्यांनी का नाचावं? अब्रूचा पंचनामा करा म्हणून का फिरावं? देहविक्रय का करावा? इज्जत का विकावी? पोट भरण्यासाठी पालक का लावावेत?
मोठ्याच्या घरचे जातात पाल, मोठ्याच्या घरचा आहे कुठं पाल अब्रू विकायचा. पेक्षा व्यवसाय कोण करते? बड्यांचा व्यवसाय कसाच चालतो? कुक्काची आळशीन द्यायची आणि शेताची आळ चोरी. तुम्ही त्याला शेतच नाही, त्याला घर नाही, त्याला दार नाही, बँकेत खातं नाही. जे कर्ज येतं ते ज्याला आहे रे त्यांनी घ्यावं रे, ज्याला काहीच नाही रे काहीच नेत नाही का देवावर नाव ठेवावं रे आणि पाय खोडून मारावं रे. पाय खोडून मारण्यापेक्षा तुझ्या छातीवर बसून तुला गोळचूर गोळचूर मारावं रे. सरकार तुम्ही, गादीवर तुम्ही, देशाचे मालक तुम्ही आणि आम्हाला गरीब ठेवता. किती वर्ष, किती 5 वर्ष होईना झाल्या. 60-65 वर्षाचा काळ लोटला. तेच खूपच काही मुठभर लोकांना हवेल्या चालल्या, बंगले उभारले, गुंडगिरी केली, सिमेंटमध्ये काळा बाजार, कर्जात काळा बाजार, साखर कारखाना गिळला, बँका गिळल्या. बँका गिळणारे, कारखाने गिळणारे किती लोक जेलमध्ये आहेत? किती लोक जेलमध्ये आहेत? कणीस चोरलं त्याला मार मार. कांड कणीस चोरतोस तू? काही नाही, उग पसाकडा गेलो, उग एखादी कणीस आणलं लेकराला. काय न्याय आहे? कणीस चोरल्यावर त्याला फासाव देता. अरे जग लुटलं तुम्ही, सगळी सुगी तुम्ही लुटली, आमचा स्वाभिमान लुटला, आम्हाला लाचार केलं, गुलाम केलं. हे भाडू नये, आम्ही लढू नये. तुम्ही मालक काय? कोणी मालक केलं तुम्हाला? नाही रे वाल्याला मालक करा. ज्याला कोणीच नाही रे त्याला काहीतरी द्या रे, त्याला आधी पंक्तीला बसू द्या रे. तर तरसून बघा दुसऱ्या शेवटच्या पंक्तीला कवा होते की ते कवा होते की सरल्या जा रे, उद्या या सरलं. किती वर्ष, किती बस माय मला ते खावा चालले माय. माझ्या मायला ते लुगडं पुढच्या दिवाळीला घेतो, आता पैसे नाही. किती म्हणावं माय मावल्यानं माय मायला बाळकपण कुठं? पालामधलं बाळकपण. त्या पालवाल्याला कुठं म्हाडी आहे? त्याचा संडास जोरदार आहे? म्हणजे झोपडपट्टीच्या माणसामध्ये कुठं समाजगृह आहे? कुठं विश्रांतीगृह आहे? ऊन लागायला म्हणून रिफ्रिजरेटर आहे? न्हाणी स्नानगृह आहे? तिथंच पडद्यामागं बसावं, तिथंच इज्जत. ऊस तोडणारे कामगार, त्याचे लेकरं ते माणसं नाहीत, त्यांना शाळेत जाऊ वाटत नाही, त्यांना आहे माणूस की नाही. का वाऱ्या जातात, गाडीवर बसतात, टिपरे खातात, नवरा पुढी आहे, झोपडे बसते. आणि एवढं करून सुद्धा मास घ्यायचे डोळे. पुन्हा मास घ्यायचे डोळे. अब्रू सांभाळी सांभाळी सांभाळीत महिनं अर्धवट इज्जत जात घरला यावं. पुन्हा पुढच्या वर्षी तिथंच. हा रहाड गाळाचा अन्याय कधी संपणार आहे? आम्ही गुलाम, पोतराजानं पोतराजी करावी, उगाच भीक मागत फिरावं, 10 ठिवळ का लावावं? आमदारानं सुद्धा 10 ठिवळ लावून जावं विधानसभेत. नाही, तिथं काय मस्त काय फेया बांधून जावं. आणि इथं गोरगरीब लोकांना दूर व्हा, दूर व्हा. का दूर व्हा? किती वर्ष सत्तेपासून दूर व्हा, पाण्यापासून दूर व्हा, कारखान्यापासून दूर व्हा, बँकेपासून दूर व्हा, पंचायत समितीपासून दूर व्हा. वडर घिसडी 18 पगड पालवेल्याचे मंत्री कुठं होतं बापू? पोतराजाचा वय कुठं आहे मंत्रिमंडळात? देवकर मायचा दाजी भाऊजी आहे का तिथं कुठं तरी? माय मजा दाजी तिथं आहे कुठं? जेलखान्यात. काय गांजावर तळ धरलं काय जुळून झालं? गांजा म्हणल्यामुळे त्याला पकडता. अरे गांजा लावायची परवानगी द्या, अप्पू लावायची परवानगी द्या. 10 खंड्या इतकं 25 एकर मध्ये पिकलं तरी त्याला फायदा नाही, तोट्यात गेलं, मराठीत माणसं. आणि एका 10 गुंठ्यामध्ये जर गांजा लावला
तुम्ही ह्या आणि परदेशात पाठवा की त्याला जेलमध्ये घालता. काय केलं? गांजाचे 2 झाडं सापडले साहेब, काय नाही. त्या गोसायाजवळ एवढा गांजा सापडला, त्याला मुसक्या बांधल्या. अरे चोर धरा की मालेगावमध्ये लूट करतात. सडका गिळाल्या, तळे गिळाले, धरणं गिळाले, कारखाने गिळाले, बँका गिळाल्या, साखर कारखाने ओस पाडले, खाना खराब केला, तरी बोके होते. त्याला कोणी पकडणार? हे कोणाचं सरकार आहे? आमचं भांडण पाहण्यापुरतं नाही, आम्हाला न्याय मिळत